नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या इंदिरानगर परिसरामध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या तरुणीच्या हत्याकांडाने नाशिक शहर हादरले। या घटनेनंतर अवघ्या काही तासातच संशयित आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांसह स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये मृत झालेल्या युवतीचे नाव 22 वर्षीय वैष्णवी अनिल आवारे असे आहे। ती मूळची जळगाव जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। अवघ्या 15 दिवसांपूर्वीच शिक्षण नोकरीच्या निमित्ताने ती नाशिकमध्ये आली होती। इंदिरानगर येथील वन संपदा सोसायटीमध्ये ती एका पीजीमध्ये राहत होती। या संदर्भात सविस्तर वृत्त असे। शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास वैष्णवी सोसायटीच्या गार्डनजवळून जात असताना यवतमाळ येथील एका युवकाने तिला गाठले। पोलिसांच्या माहितीनुसार हा युवक एकतर्फी प्रेमातून वैष्णवीचा पाठलाग करत होता। आरोपीने कोणतीही चर्चा न करता धारदार चाकूने वैष्णवीवर वारंवार वार केले। या हल्ल्यामध्ये ती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला। स्थानिकांच्या माहितीवरून इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। रात्रीपासूनच पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते। दरम्यान शनिवारी पहाटे इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जॉगिंग ट्रॅकजवळ एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला। प्राथमिक तपासामध्ये तोच तरुण वैष्णवीचा खुनी असल्याचे समोर आले आहे। हत्या केल्यानंतर त्याने गिल्ट आणि भीतीपोटी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी तो हॉस्पिटलला पाठवण्यात आला। वैष्णवी अवघ्या 15 दिवसांपूर्वीच नाशिकला आली होती। तिच्या पाठोपाठ आरोपी युवकी यवतमाळवरून नाशिकमध्ये आला होता। दोघांमध्ये पूर्वीपासूनच ओळख होती का, तसेच वादाचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत। या दुहेरी मृत्यूच्या घटनेने वन संपदा सोसायटी आणि संपूर्ण इंदिरानगर परिसरासह शहरामध्ये खळबळ उडाली आहे। पीजीमध्ये राहणाऱ्या मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत। दरम्यान एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून झाला आणि त्यानंतर खून करणाऱ्या आरोपीने झाडाला लटकून घेत आत्महत्या केल्याने नाशिक शहरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी साजिद शेख, नाशिक शहर। धन्यवाद।